तर फायनली मित्रांनो आपल्याला तिथे पोहोचत होतं ते आपण पोहोचलेलं आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नव्या ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण अंदरवन आणि सावळघाट कवर केला. तर आज आपण चाललो देवकुंड वॉटरफॉलला. तर सकाळी आम्ही आमच्या रूमपासून आलो आहे. 55 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, ते कवर केलं आहे. आणि आपण आता ट्रेक करतो. आपल्याला ट्रेक करत परत जायचं आहे खाली वॉटरफॉलपर्यंत. देवकुंड वॉटरफॉलबद्दल सांगायचं झालं तर एक खूप असं फेमस वॉटरफॉल आहे. आणि त्याला जायचं असेल तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करत जायचं आहे. मध्ये आधी ओढे पण लागत आहेत खूप आणि ते कवर करत आपल्याला जायचं आहे. आणि रस्ता खूप असा थोडा अवघड आहे, तर आपल्याला तो पार करत हळूहळू पुढे पुढे जायचं आहे. तर आपण आत्ता आहोत ते बिरा गावाजवळ आहे आणि बिरा गावाजवळून हा ॲक्च्युली ट्रेक सुरुवात होतो आहे. तर आपण जर बघितलं असेल तर काल सावळ्या घाटावर पण व्ह्यू दिसतोय देवकुंडचा. तर आपण आता तिथे खालीपर्यंत आपण धबधब्याच्या खालीपर्यंत आपण तिथे जाणार आहोत. ट्रेकला तर सुरुवात झाली आणि ट्रेकला सुरुवात होतात आपल्याला जाताना एक ओढा लागला आहे. ओढ्याला पाणी थोडं कमी होतं, त्यामुळे आपण इझिली तो ओढा पार करू शकलो. तिथे अशी रस्सी पण बांधली आहे, त्या रस्सीला धरून धरून आपल्याला तो ओढा पार करायचा आहे. चला मित्रांनो, आपण थोडक्यात जाणून घेऊया माहिती. देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील भिरा या गावात आहे. समुद्रसपाटीपासून 2700 फूट उंचीवर हा धबधबा आहे. या धबधब्यातून जवळपास 80 फुटावरून पाणी पडते. देवकुंड धबधबा हा कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे. देवकुंड हा धबधबा भिरा या गावात असून गावापासून ते देवकुंड असा 5 ते 7 किलोमीटरचा असा ट्रेक आहे. आणि इथे पोहोचण्यासाठी अंदाजे 2 ते 3 तास लागतात. काल मी सावळ्याघाटावरून वरून व्ह्यू बघितला होता. एवढा जबरदस्त व्ह्यू होता आणि मी खूप एक्सायटेड आहे की तिथपर्यंत जायला. वरून तर इतका सुंदर असा धबधबा दिसत होता. आज आम्ही तिथं खाली जाणार आहोत, तर मी तर खूप एक्सायटेड आहे तिथे जायला. तर बघूया लवकरात लवकर आपण पोहोचू तिथे. आणि जर आपण मुंबईपासून येणार असाल तर मुंबई ते देवकुंड हे 160 किलोमीटर अंतर आहे. जर तुम्ही पुण्यापासून येणार असाल तर पुणे ते देवकुंड हे 70 किलोमीटर अंतर आहे. आणि तुम्ही जर रायगडचे असाल तर रायगड ते देवकुंड हा 60 किलोमीटरचा प्रवास आहे. ट्रेक करत थोडं पुढे आलो आहे आणि पुढे आल्यानंतर इथे आपल्याला एक बोर्ड दिला आहे, साईन बोर्ड, आय लव्ह देवकुंड. आणि पाठीमागचा त्याच्या पाठीचा व्ह्यू बघा. आता थोडेसे इथं आम्ही आता फोटो काढणार आहे, कारण व्ह्यू एक नंबर आहे. आणि फोटो काढण्याचा मोह आता आवरत नाही आम्हाला, तर सगळे तर आधी काढतायत, त्यांच्या पाठोपाठ आता मी काढेन. तर तिथून फोटो काढून पुढे आल्यानंतर आपल्याला अनेक ओढा लागला. हा ओढा बघा, हा पण ओढा आपल्याला तसंच पार करायचा आहे. इथे रस्सी बांधले कारण पाणी थोडं कमी आहे, त्यामुळे इझी पडेल आपल्याला हा पण ओढा पार करायला. तर आपल्याला एकापेक्षा एक दृश्य दिसत आहेत. ते बघा व्ह्यू, कसला मोठा खडक आहे. याला खडक म्हणतात का आणखी म्हणतात मला नक्की माहित नाही. तर काय व्ह्यू आहे यार. पुढे पुढे जाताना आम्हाला एक दृश्य दिसलंय. हे दृश्य बघा, हे तुम्हाला व्ह्यू दिसतं का बघा. हे दृश्य ना हत्तीच्या सोंडेसारखं आणि हत्तीला डोळे असल्यासारखं दिसतंय. हे बघा, छान प्रकारे. सुरुवात केली आणि पहिल्यांदा आता पाऊस पडतोय. बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला आणि थोडा आता रिलॅक्स वाटतंय, कारण मगापासून खूप थोडंसं ऊन होतं आणि आता पाऊस पण पडतो छान. थोडं रिलॅक्स वाटतं आता.
तर मित्रांनो सकाळी मी 7:30 वाजता ट्रेक सुरू केला होता. आता वाजलेत 9:45 म्हणून पाठीमध्ये थोडं थांबलं होतं आणि भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लं. पोट थोडंसं भरलं. आता नाश्ता पण आम्ही मागं केला होता तरी पण थोडी भूक लागली होती म्हणून थोडंसं खाल्लं तिथं आणि आलो. हळूहळू जसं जसं पुढे येईल ना तसंच आता पाण्याचा आवाज येतो आहे. मोठमोठा असा आवाज यायला लागला आहे पाण्याचा. माझं हेच आहे की आपण आता जवळपास जरा पोचलो आहे. तर इथून थोडं 1 किलोमीटर आहे थोडं. तर 1 किलोमीटरवर आपण डायरेक्ट धबधब्याच्या पण पायथ्याशी पोचणार आहे. देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक हा थोडा छोटा आहे तर खूप मस्त आहे. तुम्हाला हार्डली 4 किलोमीटरचा रस्ता आहे परंतु येताना एवढे व्ह्यू चांगले चांगले आहेत. तुम्ही येताना इतके भरपूर व्हिडिओज करता फोटो काढतात. तर हा पोचायला तुम्हाला 2-2.5 तास सहज लागतात. कारण येता येतं खूप व्ह्यूज असे चांगले चांगले आहेत. ते तुमचा मोह आवडणार नाही की फोटो काढायला व्हिडिओ काढायला. त्यामुळे तुमचा टाईम नक्की जाणार. तर 4 किलोमीटर तुम्हाला पार करायला 2-2.5 तास तर हमखास लागतील. आणि हा वाटेत तुम्हाला भरपूर असे ओढे लागणार आहेत. आणि वर जर तुम्ही सगळे बघाल तर डोंगरावरून हमखास वॉटरफॉल तुम्हाला 100% दिसणार आहे. छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. इकडे बघाल तर वॉटरफॉल, तिकडे बघाल तर वॉटरफॉल, सगळे नुसते वॉटरफॉल्स आहेत. तुम्ही बघू शकता ओढा, हे पाणी जे वरून धबधब्याचं जे पाणी पडतंय ते इथून वरून असं खाली येतं आणि त्याचं ओढ्यात रूपांतर होतं. आवाज ऐकू शकता तुम्ही किती मोठा येतं. त्यामुळे पाण्याचा प्रवाह तुम्हाला जाणू शकेल आवाजाने किती असेल. तुम्ही जर माझा कालचा व्लॉग बघितला असेल तर आपण काल तिथे होतो. तो आहे की जो सावळा घाट आहे आणि त्या घाटावरून आपल्याला ते 2 व्ह्यूज दिसत होते वॉटरफॉल. त्यातला एक वॉटरफॉल म्हणजे देवकुंड वॉटरफॉल. तर तिथून आपण वरून व्ह्यू बघितला. आज आपण डायरेक्ट आपण त्याच्या खाली जाणार आहोत. तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला आता हा ओढा तो आपल्याला पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. त्यासाठी ते त्यांनी एक ब्रिज बांधला आहे. म्हणजे हा लोखंडी ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून आपल्याला आता पलीकडे पुढे जायचं आहे. तर पाठीमागचा ब्रिज करून आता आम्ही चालू आहे पुढे. तर मी इतका एक्सायटेड आहे की आता काही अंतरावरच जे फायनल डेस्टिनेशन आहे ते राहिलं आहे की कधी एकदा तिथे जातो आणि तो दृश्य बघतो असं झालं आहे. वा, जसं जवळ जाईल पाण्याचा आवाज मोठा येतोय म्हणजे अजून थोडंच राहिलं आहे. थोडं येईल ते प्रत्येक लोकांना मी विचारतोय किती वेळ आहे. सगळे सांगतात 5 मिनटं, कोण म्हणतं 10 मिनटं, कोण म्हणतं 20 मिनटं. तर फायनली आलोय. पाठीमागे मला दिसतोय. तर मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार, तिथं पूर्णपणे तिथे जवळ गेल्यानंतर दाखवेन. तर फायनली मित्रांनो आपल्याला तिथे पोहोचत होतं, आपण पोहोचलेलं आहे. आणि थोडाही क्षणाचा विलंब न करता मी तुम्हाला फायनल दृश्य दाखवणार आहे. 1 सेकंड. वाव, देवकुंड धबधब्याचे पाणी जिथे पडते तिथे साधारण 60 फूट अशी खोली आहे. त्यामुळे तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. पर्यटकांसाठी एक सीमा म्हणून तिथे एक आडवी दोरी बांधली जाते. त्याच्या पलीकडे कोणालाही जाण्याची परवानगी नसते. मित्रांनो आता आपण देवकुंड वॉटरफॉलला पोहोचलोय. इथं मजा मस्ती पण केली, खूप एन्जॉय केला. तर आता वेळ झाली आपल्या व्लॉगला इथंच एंड करायची. तर हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.